प्रभू येशूला पकडण्यात आलं. कुठलाही गुन्हा, कुठलाही आरोप त्याच्यावर सिद्ध झाला नाही. म्हणा हालेलुया. कायदा जो असतो, कायद्यामध्ये जर गुन्हेगार सापडला तर त्याला गुन्हा दाखल करून अटक करतात. पण प्रभू येशूने कुठलाच कायदा तोडला नव्हता. त्या कुठल्याच गुन्ह्यामध्ये नसताना सुद्धा त्याला पकडण्यात आलं आणि त्याला फटकेच्या फटके मारण्यात आले. हालेलुया. हे कायद्याच्या बाहेरचं होतं. कायदा काय सांगतो? जो कायदा आहे, कायद्याच्या बाहेर जाऊन कोणी काय केलं तर त्याला पकडा, त्याला मारा. पण प्रभू येशूने कुठलाच कायदा तोडला नव्हता, तरी त्याला फटक्यांचा मार बसत होता. हालेलुया. चापकाचा मार बसत होता. शरीराचे लचके निघत होते, शरीराचं मांस निघत होतं, तरी प्रभू येशूने ते सहन केलं, काहीही बोलला नाही. कारण कायदा काय सांगतो? गुन्हेगार असेल तरच त्याला सजा द्यायची. मग काही लोक विचार करतात की प्रभू येशूने का गपची बसला? कारण प्रभू येशूला गपची बसणंच फायद्याचं होतं, कारण त्याला मरण गरजेचं होतं. तो मेला नसता तर आज आपलं तारण झालं नसतं. हालेलुया. म्हणून सांगण्याचं तात्पर्य काय की प्रभू येशू मृत्यूपर्यंत, शेवटपर्यंत काय विश्वास राहिला, कारण तो क्रूस त्याला घ्यायचा होता. त्याद्वारे